रामकृष्ण हरी. घामानं भिजलेली शेतं शेतकऱ्याला विचारताय आरक्षण भेटलं का? कर्जबाजारी बैठकीत आत्महत्या केलेला बाप पुन्हा येईल का? इकडे दुष्काळ दुसरीकडे राजकारण, मराठ्यांसमोर सर्व स्वप्नच पिघळून गेली. एकीकडे दुष्काळ दुसरीकडे राजकारण, मराठ्यांसमोर सगळी स्वप्नच पिघळून गेली. पोरांना शिक्षण केलं, नोकरीसाठी अर्ज भरला. आरक्षण नाही म्हणून त्याला मागे ढकलला. काहींनी हक्कासाठी प्राण दिले. आम्हाला न्याय हवा असे स्वर लावून गेले. इतरांना संधी मिळाली. आम्हाला मात्र कायद्याच्या चौकटीत बंदिस्त केले. सरकार आश्वासन देतं, न्यायालय मात्र भिंती उभ्या करतं. मग आमच्या हक्काचा हक्क न्यायालय कोणाला चालतं? हक्क मागायला मराठा रस्त्यावर निघाला. मराठ्यांना भिवून गिधाडसुद्धा घर सोडून पळाला. धन्यवाद.